एवढ्या कुठल्या कामात बिझी होतास? अरे रेस्टॉरंटची टेक्निकल कामं उरकत होतो आणि जी काही जागा सुचवली होतीस तू त्याचा स्टडी चालू होता. मी काय म्हणतो, आपण परवा त्या ओनरला बोलून टोकन देऊन एमओयू करून घ्यायचा का? ग्रेट. त्याला म्हणजे तुझं हेही काम मार्गी लागलं तर. खरंच खूप चांगला निर्णय घेतलाय तुम्ही. तसंही शुभ कार्याला जास्त वेळ लावायचा नसतोच आणि आय एम शुअर परवाचा दिवस तर तुमच्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. अवकाश हे असं आहे तुझं. कामाचे विचार डोक्यात असले ना की सगळीकडे घाई करतोस. सोहा त्याला अगं सावरू तो दे बिचाराला. लग्नानंतर आहेच तू काळजी घ्यायला त्याची, माहिती आहे आम्हाला. मस्त झाली आहे भाजी. मीनाक्षीने केली आहे. कळतंय. चला माझं झालेलं आहे. मला जरा एक मेल पाठवायचा. उठतो मी. चल. अरे राहू दे मी घेऊन जाईल. नक्की? हो रे, जा तू. थँक्यू. जा. तुमचं सावकाश होत्या. सावकाश, जास्त पाणी पिऊ नये जेवण झाल्या. बरं तुला काही हवंय अजून? नाही. बायको, तुझं काय कांड चालले ते आपल्याला माहित नाही, पण आपण बरोबर जे काय लग्न करणार आहे त्याच्या दिशेनं वाटचाल चालूच ठेवणार. नाही, मला पण बघायचंच आहे तू काय करतोस ते. परवासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. सोहा, तुझी झोप नक्की उडाली आहे ना? आई मी तू सांगितलेली सगळी कामं करतेय ना. खरंच झोप उडाली आहे माझी. हो, पण आता तुला सध्या लवकर उठायची सवय राहिली नाहीये, म्हणून असं सारखं विचारावं लागतं. तेजसचं आता सगळं मार्गी लागायला लागलंय. तुझ्या लग्नाची वेळ कधीही लवकर येऊ शकते, माहितीये? झाली का तुझी पुन्हा सुरुवात? आणि काय ग, कांदे कापायला लावून माझ्या पाठवण्याची प्रॅक्टिस करून घेतेस माझ्याकडनं? अगं सोहा, मी खरंच बोलतेय. म्हणून आत्तापासून किचन मध्ये काम करायला लागलीस ना तर सासरी गेल्यावर आमचं नाव राखशील. नाही तर सासरचे म्हणतील परांजपेनी मुलीला बाकी सगळं शिकवलं पण स्वयंपाक करायला नाही शिकवला. त्यासाठी आता तिच्याकडे सासरी जाण्या एवढाही वेळ नाही उरलेला. आणि किचनच्या बाबतीतच म्हणशील ना तर तुझा सासूरवास उद्याच सुरू होणार आहे. म्हणजे सोहाच्या सासूबाई येणार आहेत उद्या. म्हणजे आता त्यांना खुश करायला तुला काही ना काहीतरी बनवून दाखवावंच लागणार ना. अहो, त्यांचं तिकीट काल रात्रीच बुक झालं. ते आज संध्याकाळी बसतील तिकडनं आणि उद्या सकाळी मुंबईत पोहोचतील. उद्याच तेजसच्या रेस्टॉरंटच्याही जागेचा व्यवहार होणार आहे ना. त्या स्वतः बघतील सगळं काही. खूप आनंद होईल बघा त्यांना हे सगळं बघून. आणि एकदा का त्यांच्या मुलाचं इंडियात सगळं काही व्यवस्थित चाललंय अशी त्यांना खात्री पटली की मग मुहूर्त काढायला कितीसा वेळ लागणार आहे, बरोबर ना? मीनाक्षी, तू खरंच सांगतेस ना? त्या खरंच येत आहेत ना? अगं, आता कोणाची शपथ घेतल्यावर तुझा विश्वास बसेल? अगं, थँक्यू सो मच मीनाक्षी. थँक्स कसलं म्हणतेस मला? हे बघ सोहा, तू इतरांसाठी माझी नणंद असलीस ना तरी माझ्यासाठी माझी बहीण आहेस. आणि मला तू जितकी महत्वाची आहेस तेवढाच तुझा आनंदही महत्वाचा आहे. आणि त्यासाठी मी वाटेल ते करू शकते. पण सोहा,
एक महत्वाची गोष्ट कळते का तुला? कोणती? अशी वहिनी मिळायलाही नशीब लागतं. कळायचंय काय त्यात? मी ते रोज अनुभवते. आई एक मिनिट, तेजस्वी आई येणारे हे आत्याला सांगायला हवं ना? आई प्लीज, मी हे काम नंतर करू, मी आधी आत्याला सांगून येते प्लीज. या काय भलतीच एक्साइटेड दिसतीयस. आहेच मग, काय कारण? आपलं लवकरच लग्न होणार आहे म्हणून. असं काय घडलंय की आपलं लवकर लग्न होणार आहे? म्हणजे तू आता तुझं रेस्टॉरंट सुरू करशील ना लवकरच, आणि एकदा का रेस्टॉरंट सुरू झालं की आपलं लग्न व्हायला असं कितीचा वेळ लागणार आहे नाही का? मी तुझ्या मताशी सहमत आहे. एक तेजस, एक मिनिट, काय? मला सांग, आपल्या रेस्टॉरंटचं नाव काय ठरवलंयस तू? आय मीन, मला काय वाटतं माहितीये का, आपल्या दोघांचं इनिशियल्स कंबाईन करून एखादं नाव ठेवलं तर? म्हणजे बघा, सोहा, तेजस, ST, आणि ST ठेवलं तर आपण ST ची थीमही करू शकतो रेस्टॉरंट मध्ये. कशी वाटते आयडिया? भारी आहे ना? छान आहे, पण मी एक दुसरं नाव ठेवणार आहे. काय? मला नाही सांगणार? सोहा क्युझिन. काय झालं? असं का बघतेस? तेजस, एवढं प्रेम करतोस माझ्यावर की तुझ्या रेस्टॉरंटचं नावही माझ्या नावावरून ठेवणार आहेस? तुला सांगू, दादा आणि बहिणीकडे बघून मला नेहमी वाटायचं की माझाही असा कोणीतरी लाईफ पार्टनर असावा. आणि बाय गॉड्स ग्रेस आता ते खरं होणार आहे. आय लव्ह यू तेजस. आय लव्ह यू टू. आलेच. विक्रमराव, बायकोचा पाठपुरावा करायला लागतोय. हिच्या मेंदूत काय गोळ झालाय हे आजच्याच कळलं पाहिजे, नाहीतर बॉम्ब पाडायचा ऐन टायमाला आपल्या. नारियल पाणीवाला. मीनाक्षी, तू तेजसच्या आईला ताबडतोब तिकीट पाठवलंस ते खूप बरं केलंस. हा, त्यांचं उद्या इथे असणं तेजससाठी खूप मोठं सरप्राईज असणार आहे. आपल्या आईला इथे आलेलं पाहून गडी खुश होणार. खुश होतोय की हदरतोय त्याचं त्यालाच माहित. काही बोललीस का? हा, कुठे काय? काही नाही. मला असं जाणवलं. होतं असं कधी कधी. आपण आपल्याच विचारात असलो ना की होत. अगदी बरोबर बोललीस तू. आता मी तुझ्याच बद्दल विचार करत होतो. माझ्याबद्दल काय विचार करत होता? म्हणजे बघ ना, तू सोहासाठी किती आणि काय काय करत असते. तुला बरोबर कळत की तेजस खुश असेल की सोहाही खुश राहणार. जसं तू खुश असलेस की आपलं बाळही खुश होणार, हेही मला बरोबर कळतं. स्वतःच्या तोंडून स्वतःचं कौतुक करता बरं येतं तुम्हाला. आता उगाच बोलत बसू नकोस. पटकन या शाळेचं पाणी पिऊन टाक. ये ये इथे बस. काय अभि, या शहाळ्याच्या बाबतीत तुम्ही एवढा हट्ट का करता नेहमी? अगं, असं म्हणतात की शहाळं प्यायल्याने बाळ एकदम धष्टपुष्ट आणि गुटगुटीत होतं. हो, पण ते पहिल्या 3 महिन्यांनंतर प्यायल्याने होतं. आता 3 महिने आधी प्यायल्याने काही नुकसान होणार आहे का? घे म्हणतोय ना, उगाच हट्ट करते. घे. कधी कधी ऐकलंय तुम्ही माझं जे आता ऐकणार आहात. बरोबर, घे.
काय? अगं मी ऑलरेडी गुटगुटीतच आहे. मुकाट्याने संपवा ते. पण ना मीनाक्षी खरंच त्या तेजसच्या आईच्या बाईचे डिटेल्स पाठवून ठेव. त्या आल्या की सकाळी मीच त्यांना रिसीव्ह करायला जाईल. मी रिसीव्ह करायला गेलो तर त्यांनाही बरं वाटेल. ओके, आता हे शाळा तू संपवून टाक. मी त्या तेजसच्या रेस्टॉरंटच्या मालकाला भेटायला चाललोय. आल्यावर बोलू आपण. हे आणि आतलं खोबरंही संपवायचं आहे. ते सगळ्यात महत्वाचं असतं, कळलं? बाय. ते माझं. चलो बाय. हा बोल मीनाक्षी. हा, उद्या सकाळीच तुम्हाला घरी यायचंय. हो, पण मी कशी आले म्हणून विचारलं तर काय सांगू? मी तुम्हाला फ्लाईटचे डिटेल्स पाठवते. कोणी काही विचारलं तर त्यांना तेच सांगायचं. हा, ओके, बाय. हो बर, बाय. काय विक्रमराजे शिर्के साहेब, अहो किती घाई झाली आहे तुम्हाला. किती अधीर झालाय. एवढ्या वेळ कळ सोसलीच आहेत ना. आता आणखीन थोडा वेळ. उद्या सकाळी मोठा सरप्राईज मिळणार आहे तुम्हाला. खूप मोठा सरप्राईज. तुला असं वाटतंय तू जे काही घडवलंस तो खरं तर माझा प्लॅन होता विक्रम. मी तुझेच पैसे वापरून तुझं कर्ज फेडलंय आणि आमच्या घराचे कागदपत्र परत मिळवले. तुला वाटत होतं की तू खूप मोठा डाव खेळतोयस, पण तुला हे कधीच कळलं नाही की तू तेच खेळतोयस जे मी तुला खेळवतेय.
आत काय चाललंय हे जाणून घ्यायची घाई लागलीये ना खूप. थोडासा धीर धरा. परवा सकाळी मोठं सरप्राईज मिळणार आहे तुला. अहो किती घाई झाली आहे तुम्हाला. एवढ्या वेळ कळ सोसलीच आहेत ना. आता आणखीन थोडा वेळ. उद्या सकाळी मोठं सरप्राईज मिळणार आहे तुम्हाला. खूप मोठं सरप्राईज. अरे बापरे, या सगळ्या गडबडीत फ्लाईट स्टेटस चेक करायचं विसरूनच गेलो. गोंधळ झाला असता नाहीतर. काय म्हणणं आहे फ्लाईट स्टेटसचं? काय? अरे बापरे, काय हो, काय झालं? तेजसच्या आईच्या फ्लाईटने येणार होत्या, ती रात्रीच कॅन्सल झाली आहे. मग त्या आज कशा येतील इथे? अहो मी तुम्हाला तेच सांगायला आले होते. जस्ट मला त्यांचा फोन आला होता. त्यांच्या एअरलाईननी दुसरं फ्लाईट अरेंज करून दिलं त्यांना आणि त्या पहाटेच मुंबईत पोहोचल्या. आता टॅक्सी पकडली आहे. शी इज ऑन द वे. थँक गॉड. म्हणजे सगळ्या गोष्टी ठरल्यासारख्या होणार आहेत. हो. गुड. आलोच. जसं ठरलंय तसंच होणार. हो हो, अहो अगदी खरंय तुमचं. नाही नाही, वहिनीच्या पण कानावर घालते ना. हो, नाही येऊ आम्ही दोघी जणी. नक्की नक्की. हो. अहो हो, तुम्हाला कळवणार आम्ही. कॉंग्रॅच्युलेशन. मी करते हा तुम्हाला फोन. हा. अरे हो, त्या ओनरला तरी येऊ दे. अरे आता आपण बोलवलंय म्हटल्यानंतर येणारच ना तो. पण एकदा MOU फायनल झाला की मग काही टेन्शन नाही. बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. सगळं काही तुझ्या मनासारखं होणार आहे. आणि त्यासाठी आमच्या तिघींकडून तुला खूप ऑल द बेस्ट. बरं तेजस, सगळे डॉक्युमेंट्स आणि चेक रेडी आहे ना? सगळं रेडी आहे. एकदा तू नजर फिरव. ओके. ऑल द बेस्ट. थँक्यू. पण तुम्ही आता इथे बोलत थांबा. हं? आम्ही दोघी जणी नाश्त्याचं बघतो काय ते. हो, हा, बघा. वहिनी. हो, चल चल. सोहा, तेजस, मला वाटतं ओनर आले असतील. बघतो मी. कसं वाटलं सरप्राईज? भारी.